संपूर्ण देशभरात 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। स्वातंत्र्याचा मोठा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा केला जातोय। राजधानी दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यापासून ते महाराष्ट्रामधील कानाकोपऱ्यापर्यंत देशभक्तीचा अभूतपूर्व जल्लोष पाहायला मिळतोय। तरी दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। 15 ऑगस्ट हा दिवस भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची आणि सार्वभौमत्वाची आठवण करून देतो। आजचा हा दिवस आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यात अतिशय उत्साहाने साजरा केला जातोय। यंदाचा हा सोहळा अनेक ऐतिहासिक बदलांचा साक्षीदार ठरणार आहे। संरक्षण मंत्रालयाने जी माहिती दिलेली आहे त्यानुसार यंदाच्या सोहळ्यात देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा गौरव करतानाच भावी विकसित भारताचा पाया असलेल्या तरुण पिढीला मुख्य प्रवाहामध्ये स्थान दिलं गेलंय। यंदा आपलं राष्ट्रगीत वंदे मातरमच्या रचनेला 150 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या ऐतिहासिक प्रसंगी लाल किल्ल्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच ध्वजारोहणापूर्वी पूर्ण वंदे मातरम गायलं जाणार आहे। या ऐतिहासिक क्षणाचा औचित्य साधून वायुसेनेचं MI-17 हे हेलिकॉप्टर वंदे मातरमच्या 150 वर्षांची आठवण करून देणारा बॅनर हवेमध्ये फडकावत लाल किल्ल्यावर उपस्थितांवर पुष्पवृष्टी करेल। मान्यवरांची उपस्थिती आपण या ठिकाणी पाहताय। जवळपास 5000 पाहुणे या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत। या वर्षीचा सोहळा युवा शक्ती आणि विकसित भारत 2047 या संकल्पनेवर आधारित आहे, ज्यामध्ये देशाच्या तरुणाईच्या योगदानावर विशेष भर दिला गेलेला आहे। या सोहळ्यासाठी देशभरातून सुमारे 5000 विशेष पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये PM विश्वकर्मा योजनेचे कारागीर आहेत, PM मुद्रा योजनेच्या महिला व्यावसायिक आहेत, PM स्वनिधी योजनेचे पथविक्रेते म्हणजे स्ट्रीट वेंडर्स यांचा समावेश आहे। राष्ट्रीय छात्र सेना NCCचे जवळपास 2500 कॅडेट्स आणि माय भारतचे स्वयंसेवक सुद्धा सहभागी झालेले आहेत। देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत देशभक्तीचा अभूतपूर्व जल्लोष पाहायला मिळतोय। भारताचा आज 80वा स्वातंत्र्य दिन अतिशय जल्लोषात साजरा होतोय। पंतप्रधान मोदी देशाला 13व्यांदा संबोधित करणार आहेत। सलग 13व्यांदा मोदी संबोधित करतील। हे दृश्य आपण आता पाहताय। भारताचा आज 80वा स्वातंत्र्य दिन। देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। यंदाचा सोहळा अनेक ऐतिहासिक बदलांचा साक्षीदार ठरणार आहे। ही थीम आपण पाहताय विकसित भारताची। या वर्षीचा सोहळा युवा शक्ती आणि विकसित भारत 2047 या संकल्पनेवर आधारित आहे। पंतप्रधान मोदींकडून देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्यात। हा राष्ट्रीय सण आपल्याला देशाच्या वीर सैनिकांच्या आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या अद्भुत शौर्याची, अथक संघर्षाची आणि मातृभूमीप्रती असलेल्या अतुलनीय समर्पणाची आठवण करून देतो, असं मोदींनी ट्विटवर म्हटलेलं आहे। त्यांच्या आदर्शांचा अंगीकार करून विकसित भारताचा संकल्प साकार करूयात, असं मोदींनी म्हटलंय।